रोजच्या जीवनात आपण एखादं उपकरण समजा आपला मोबाईल किंवा लॅपटॉप असेल तो भिंतीतल्या प्लगला जोडतो. अगदी रोजचीच गोष्ट आहे. हो ना. आणि आपण फक्त स्विच ऑन करतो. आपल्याला वाटतं की चला काम झालं, उपकरण चार्ज होऊ लागलं. पण हे जितकं शांत आणि सोपं दिसतं ना, तितकं ते आतून नसतं. अगदी बरोबर. आपण एका सेकंदात जेवढं सहजतेने स्विच दाबतो तेवढ्याच एका सेकंदात त्या चार्जरच्या आतल्या सर्किट्समध्ये एक महाकाय आणि हिंसक युद्ध सुरू झालेलं असतं. खरं तर एक असं युद्ध ज्यामध्ये भिंतीतून येणाऱ्या अत्यंत धोकादायक आणि वेगाने बदलणाऱ्या विजेला एका शांत, स्थिर आणि सुरक्षित प्रवाहात बदलावं लागतं. आणि आजच्या आपल्या या सखोल चर्चेत आपण याच अदृश्य युद्धामागचे विज्ञान उलगडणार आहोत. आज आपल्याकडे पॉवर सप्लाय फिल्टरिंग इसेन्शियल्स या विषयावरील एका सादरीकरणाच्या म्हणजेच PPTच्या स्लाइड्स आहेत. हो, आणि या सादरीकरणाच्या माध्यमातून आपण हे समजून घेणार आहोत की हे घडतं तरी कसं, म्हणजे त्या प्लगपासून ते आपल्या फोनच्या बॅटरीपर्यंतचा तो तांत्रिक प्रवास कसा असतो. नक्कीच. चला तर मग या सादरीकरणाच्या पहिल्या स्लाइडपासून या सखोल चर्चेला सुरुवात करूया. या स्लाइडचं शीर्षक आहे फिल्टर्स, रिपल आणि सर्ज करंट कंसात पॉवर सप्लाय सर्किट्स. हो, आणि या स्लाइडच्या पार्श्वभूमीवर जर तुम्ही पाहिलं तर निळ्या रंगात AC आणि DC वेव्हफॉर्म्स दाखवले आहेत. मी बघतोय ते चित्र. म्हणजे एका बाजूला अगदी उंच लहरींसारखा करंट आहे आणि दुसरीकडे तो हळूहळू शांत होत एका सरळ रेषेत जातोय. हो, आणि हेच चित्र या संपूर्ण सादरीकरणाचा गाभा आहे. कारण बघा, पॉवर सप्लाय डिझाईनमध्ये फक्त व्होल्टेज बदलणे पुरेसे नसते. अच्छा, म्हणजे फक्त 240 व्होल्टचं 5 व्होल्ट करणं एवढंच काम नसतं तर? अजिबात नाही. त्यातील जो गोंधळ असतो, ज्याला आपण नॉईज किंवा रिपल म्हणतो, तो शांत करणे अत्यंत आवश्यक असते. आणि त्या सुरुवातीच्या धक्क्यापासून, ज्याला इथे सर्ज म्हटले, त्यापासून उपकरणांचं संरक्षण करणं किती महत्वाचं असते याचा पाया ही स्लाइड रचते. अगदी बरोबर. आता यातील मुख्य समस्येकडे म्हणजेच रिपलकडे वळूया. आता आपण पुढील स्लाइडकडे वळूया. हो, या दुसऱ्या स्लाइडचं शीर्षक आहे फिल्टर्स आणि रिपलची ओळख. यात असं लिहिलंय की रेक्टिफायरचा आउटपुट पल्सिंग DC असतो. हो, आणि हे इलेक्ट्रॉनिकसाठी अजिबात योग्य नाहीये. म्हणून तिथे स्मूथिंग आवश्यक आहे. एक मिनिट, मला इथे एक प्रश्न पडलाय. पल्सिंग DC म्हणजे जणू काही आपण एका अत्यंत खडबडीत आणि खड्ड्यांनी भरलेल्या रस्त्यावरून गाडी चालवण्यासारखे आहे का? अगदी अचूक उदाहरण दिलंत. गाडी एकाच दिशेने पुढे जात आहे हे नक्की, पण आत बसलेल्या प्रवाशांना सतत धक्के बसत आहेत. आणि जे नाजूक उपकरणांना खराब करू शकते, बरोबर? हो ना, कारण रेक्टिफायर फक्त ACला एका दिशेने वाहणाऱ्या DC मध्ये बदलतो, पण तो सतत शून्यापासून वर आणि खाली असा कमी जास्त होत असतो. म्हणूनच इलेक्ट्रॉनिक्सला स्मूथिंग म्हणजेच तो सपाट रस्ता लागतो. अच्छा, आणि इथे स्लाइडवर रिपलची व्याख्याही दिली आहे. DC मधील लहान AC बदल जो कॅपॅसिटरच्या चार्ज आणि डिस्चार्जमुळे होतो. हो, आणि या पिवळ्या रंगाच्या आकृतीमध्ये पीक व्होल्टेज, ॲव्हरेज DC व्होल्टेज आणि तो जो खड्डा आहे म्हणजेच रिपल, तो स्पष्ट दाखवला आहे. आणि इथे एक सूत्र सुद्धा आहे. स्मॉल r बरोबर कॅपिटल VR कंसात RMS भागिले VDC. हे थोडं तांत्रिक वाटतंय. खरं तर हे खूप सोपं आहे, मी सांगते. हे सूत्र रिपल फॅक्टर काढण्यासाठी आहे. म्हणजे नक्की काय? म्हणजे नको असलेला AC व्होल्टेज, ज्याला आपण RMS व्हॅल्यू म्हणतो, आणि आवश्यक असलेला DC व्होल्टेज यांचे ते फक्त एक गुणोत्तर आहे. अच्छा, म्हणजे नको असलेला भाग भागिले हवा असलेला भाग. हा रिपल मोजायचा कसा आणि तो कमी कसा करायचा हे पाहण्यासाठी आता आपण पुढील स्लाइडकडे वळूया. या तिसऱ्या स्लाइडचं शीर्षक आहे रिपल सूत्र आणि संकल्पना कंसात हाफ वे. बापरे, इथे हाफ वे रेक्टिफायरसाठी एक मुख्य आणि बरंच मोठं सूत्र दिलंय. R बरोबर 1/2 वर्गमुळात 3 गुणिले F गुणिले RL गुणिले C. सूत्र मोठा दिसतंय, पण त्यातील मुख्य संकल्पना खूप सोप्या आहेत. स्लाइडवरच लिहिलंय की मुख्य संकल्पना एक, कॅपॅसिटन्स म्हणजेच C वाढवल्यास रिपल कमी होतो. रेझिस्टन्स RL आणि कॅपॅसिटन्स C यांच्या व्यस्त प्रमाणात म्हणजेच इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे. म्हणजे ते छेदामध्ये आहेत म्हणून? हो, गणितानुसार ते बरोबर आहे, पण भौतिकशास्त्राच्या दृष्टिकोनातून सांगायचं तर कॅपॅसिटर जितका मोठा म्हणजे जास्त C असेल तितकी त्याची ऊर्जा साठवण्याची क्षमता जास्त असते. अच्छा, म्हणजे ऊर्जा जास्त असल्यामुळे व्होल्टेज लवकर खाली पडत नाही. अगदी बरोबर. आणि तसेच लोड रेझिस्टन्स RL जास्त असेल तर करंट हळू खर्च होतो. हां, आणि त्यामुळे रिपल आपोआप कमी होतो.
पण हा कॅपॅसिटर प्रत्यक्षात काम कसा करतो? चला आता आपण पुढील स्लाइडकडे वळूया. या चौथ्या स्लाइडचं शीर्षक आहे कॅपॅसिटर फिल्टर आणि पुढे लिहिलंय कार्यपद्धती. इथे 2 आकृत्या आहेत, एक चार्जिंग आणि दुसरी डिस्चार्जिंग. हो, चार्जिंगबद्दल लिहिलंय की डायोड ऑन असतो आणि कॅपॅसिटर व्ही पीक पर्यंत चार्ज होतो. तो ऊर्जा साठवतो आणि व्होल्टेज कमी झाल्यावर सोडतो. आणि डिस्चार्जिंगच्या खाली लिहिलंय की डायोड ऑफ असतो आणि कॅपॅसिटर RL द्वारे डिस्चार्ज होतो. मला हे पाण्याच्या टाकीसारखं वाटतंय. पाण्याच्या टाकीसारखं कसं काय? म्हणजे जेव्हा नळाला पाणी असतं म्हणजे करंट असतो, तेव्हा ती टाकी किंवा कॅपॅसिटर भरते आणि जेव्हा पाणी जातं तेव्हा त्या टाकीतून घरात पाणी वापरले जाते. बरोबर ना? अरे वा, हे उदाहरण खूपच छान आहे. अगदी असंच घडतं. आकृतीनुसार जेव्हा इनपुट व्होल्टेज वाढते तेव्हा डायोड फॉरवर्ड बायस म्हणजेच ऑन होतो आणि कॅपॅसिटर सर्वोच्च पातळीपर्यंत झपाट्याने चार्ज होतो. हो, आणि जेव्हा इनपुट व्होल्टेज कमी होऊ लागते तेव्हा डायोड रिव्हर्स बायस म्हणजेच ऑफ होतो. पण यावेळी सर्किटचा वीज पुरवठा खंडित होत नाही. कारण आपली पाण्याची टाकी म्हणजेच कॅपॅसिटर स्वतःमधील साठवलेली ऊर्जा त्या लोड रेझिस्टन्सला पुरवतो. अगदी बरोबर. आणि हीच चार्जिंग आणि डिस्चार्जिंगची प्रक्रिया वारंवार घडत राहते. या निरंतर चार्जिंग आणि डिस्चार्जिंगचा आउटपुटवर नेमका काय परिणाम होतो ते पाहण्यासाठी आता आपण पुढील स्लाइडकडे वळूया. या 5व्या स्लाइडवर लिहिलंय आउटपुट व्होल्टेज आणि वेव्हफॉर्म. हो, आणि इथे एक निळ्या आणि पिवळ्या लाटांची आकृती आहे. पण मला दिसते की आउटपुटमध्ये अद्याप लहान रिपल शिल्लक राहतो. हो ना, कारण कॅपॅसिटर थोडा का होईना रिकामा होतोच. या आकृतीत बघा, निळी लाट जी मूळ एसी आहे ती पूर्ण शून्यापर्यंत खाली जाते. हां, पण ती पिवळी लाट जी कॅपॅसिटरमुळे मिळणारा आउटपुट आहे ती पूर्ण खाली न जाता वरच्यावर राहते. तरीही ती अगदी सरळ रेषा मिळत नाहीये, थोडासा रिपल राहतोच. म्हणूनच इथे आउटपुट व्होल्टेज काढण्याचे सूत्र दिले आहे. VDC बरोबर V पीक वजा VR पीक टू पीक भागिले 2. आणि इथे एक उदाहरण कॅल्क्युलेशन सुद्धा आहे. VDC बरोबर 32.3 व्होल्ट. या सूत्राचा अर्थ असा की सरासरी डीसी व्होल्टेज काढण्यासाठी सर्वोच्च व्होल्टेजमधून त्या पीक टू पीक रिपलच्या निम्मी रक्कम वजा केली जाते. अच्छा, म्हणजे या उदाहरणावरून हे स्पष्ट होतं की आदर्श व्होल्टेजपेक्षा प्रत्यक्ष व्होल्टेज थोडे कमी का असते. बरोबर. आता हा उरलेला रिपल अचूकपणे कसा मोजायचा ते पाहण्यासाठी आता आपण पुढील स्लाइडकडे वळूया. या स्लाइडचं शीर्षक आहे रिपल मोजण्याच्या 2 महत्वाच्या पद्धती. हो, या सूत्रांचा वापर करून डिझाईन इंजिनियर्स फिल्टरची अचूकता तपासतात. इथे पद्धत 1 दिलीये रिपल व्होल्टेजसाठी VR पीक टू पीक बरोबर I भागिले FC आणि पद्धत 2 दिलीये रिपल फॅक्टरसाठी R बरोबर VRRMS भागिले VDC. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की 2 वेगवेगळ्या पद्धतींची गरज का पडते? हो, तोच माझा प्रश्न होता. एकाच गोष्टीसाठी 2 सूत्रे का? कारण कसंय, पहिली पद्धत थेट रिपल व्होल्टेज मोजते, जे लोड करंट आयवर अवलंबून असते. म्हणजे जर करंट जास्त असेल तर व्होल्टेज झपाट्याने पडते, हे यातून सिद्ध होतं. अच्छा, आणि दुसरी पद्धत? दुसरी पद्धत आपल्याला रिपल फॅक्टर देते, जी एक टक्केवारी किंवा गुणोत्तर आहे. हे पूर्ण डिझाईन किती कार्यक्षम आहे हे तपासण्यासाठी वापरले जाते. समजला. पण जर फक्त एक कॅपॅसिटर पुरेसा नसतो तर मग रिपल आणखी कमी करण्यासाठी काय उपाय आहेत? आता आपण पुढील स्लाइडकडे वळूया. या 7व्या स्लाइडवर लिहिलेय RC फिल्टर्स कंसात लहान लोडसाठी. इथे मल्टिपल RC सेक्शन्सची आकृती आहे. त्यात दाखवलंय की रेजिस्टर आणि कॅपॅसिटरचा एकत्रित वापर रिपल खूप कमी करतो. हो, जर एका कॅपॅसिटरने काम होत नसेल तर आपण रेझिस्टर आणि कॅपॅसिटरचे अनेक सेक्शन्स जोडतो. आकृतीतील ही साखळी पाहून मला वाटतंय की हे तर एका पाठोपाठ एक गाळणी लावल्यासारखं आहे. अगदी तसंच. जेवढे सेक्शन्स जास्त तेवढा डीसी अधिक स्मूथ मिळतो. पण इथे एक अत्यंत महत्त्वाचा डिझाईन नियम पाळावा लागतो. कोणता नियम? इथे स्लाइडवर लिहिलंय की R हा 10 पट XC पेक्षा मोठा किंवा समान असावा. बरोबर. R ची किंमत कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्सच्या म्हणजेच XCच्या किमान 10 पट असावी लागते. पण याची एक मोठी मर्यादा सुद्धा आहे, जी स्लाइडवर दिली आहे. हो, मर्यादा अशी दिलीये की रेझिस्टरमध्ये व्होल्टेज ड्रॉप होतो, त्यामुळे हे फक्त लहान लोडसाठी योग्य आहे. हो, कारण रेझिस्टर्स स्वतः खूप व्होल्टेज खातात आणि ऊर्जा उष्णतेच्या रूपात वाया घालवतात. अच्छा, पण मग जर लोड मोठा असेल
आणि आपल्याला असा व्होल्टेज ड्रॉप नको असेल तर काय करावे? आता आपण पुढील स्लाइडकडे वळूया. या 8व्या स्लाइडचं शीर्षक आहे LC फिल्टर्स कंसात जास्त करंटसाठी. इथे आकृती ए मध्ये चोक म्हणजेच इंडक्टर L आणि कॅपॅसिटर दिलाय आणि आकृती बी मध्ये आउटपुट वेव्हफॉर्म दाखवलाय. हो, आणि इथे लिहिलंय की इंडक्टर आणि कॅपॅसिटरचा वापर करून उत्तम फिल्टरिंग मिळते. इंडक्टर रिपल करंट कमी करतो तर कॅपॅसिटर व्होल्टेज स्मूथ करतो. पण मला सांगा, रेझिस्टर ऐवजी चोक किंवा इंडक्टर वापरण्याचा फायदा काय? खरं तर इंडक्टरची मूळ प्रवृत्ती असते करंटमधील बदलांना विरोध करण्याची. भौतिकशास्त्रात याला लेन्सचा नियम म्हणतात. अच्छा, म्हणजे तो फक्त बदलणाऱ्या गोष्टींना अडवतो. हो ना, त्यामुळे इंडक्टर रिपल म्हणजे जो AC बदल आहे त्याला अडवतो, पण स्थिर DCला विना अडथळा पुढे जाऊ देतो. अरे वा. आणि त्यानंतर कॅपॅसिटर उरलेलं व्होल्टेज स्मूथ करतो. हो, आकृती B मध्ये बघा, वेव्हफॉर्म आता अधिक स्थिर आहे. यामुळे ऊर्जेचा अपव्यय न होता जास्त करंट मिळतो. हे जास्त करंट असलेल्या लोडसाठी एक उत्तम पर्याय आहे. समजलं. या LC फिल्टरचे सर्वात मोठे वैशिष्ट्य कोणते आहे ते समजून घेण्यासाठी आता आपण पुढील स्लाइडकडे वळूया. या 9व्या स्लाइडवर लिहिलंय LC रिपल सूत्र आणि वैशिष्ट्य, आणि एक तराजूची आकृती आहे जिथे लोड करंट आणि रिपल साईज संतुलित दाखवले आहेत. इथे सूत्र दिले R बरोबर 0.7 भागिले कंसात L गुणुले C. आणि याचा सर्वात महत्वाचा मुद्दा स्लाइडवरच लिहिलाय. येथील रिपल लोड करंटवर अवलंबून नसतो. एक मिनिट, तराजूच्या आकृतीचा संदर्भ घेऊन विचारतो, म्हणजे आपण कितीही हेवी उपकरण जोडले तरी रिपल वाढणार नाही. अगदी अचूक ओळखलत. या सूत्रात बघा, R, L किंवा I म्हणजेच लोड करंट कुठेही नाही. हो, खरंच की. याचाच अर्थ तुम्ही सर्किटला कितीही करंट खेचायला लावलात तरी रिपलचं प्रमाण अजिबात बदलत नाही. म्हणूनच इथे लिहिलंय की मोठ्या औद्योगिक उपकरणांमध्ये याचा वापर अधिक विश्वासार्ह ठरतो. अगदी बरोबर. चला, फिल्टरिंग तर समजले, पण सर्किट चालू करताना एक मोठा धोका लपलेला असतो. तो कोणता? आता आपण पुढील स्लाइडकडे वळूया. हो, या 10व्या स्लाइडचं शीर्षकच आहे सर्ज करंटचा मोठा धोका, आणि एक वॉर्निंगचं चिन्ह आहे. स्लाइडवरील धोक्याचा इशारा पाहून मला थोडी भीतीच वाटतेय. इथे लिहिलंय की पॉवर स्विच ऑन केल्यावर सुरुवातीला एक मोठा करंट वाहतो. हो, आणि याचं कारणही तिथे दिलंय. सुरुवातीला अनचार्ज्ड कॅपॅसिटर शॉर्ट सर्किटसारखे वागतो. पण सर्किट चालू केल्याक्षणी शॉर्ट सर्किट का होते? कारण जेव्हा तुम्ही पॉवर स्विच ऑन करता तेव्हा कॅपॅसिटर पूर्णपणे रिकामा असतो, आणि रिकाम्या कॅपॅसिटरचा अंतर्गत रेझिस्टन्स 0 असतो. अच्छा, म्हणजे तो करंटला अजिबात विरोध करत नाही. हो, आणि त्यामुळे तो क्षणापुरता चक्क शॉर्ट सर्किटप्रमाणे वागतो. इथे आकृती 21 मध्ये बघा, डायोडमधून जाणारा तो लार्ज IS म्हणजेच सर्ज करंट दाखवला आहे. बापरे, यामुळे डायोडमधून अतिशय उच्च करंट वाहून तो खराब होऊ शकतो असंही लिहिलंय. हो, तो अवाढव्य करंट थेट नाजूक डायोडमधून आदळतो, ज्यामुळे डायोड अक्षरशः जळून खाक होऊ शकतो. हा सुरुवातीचा धोकादायक करंट किती मोठा असू शकतो हे आकडेवारीत पाहण्यासाठी आता आपण पुढील स्लाइडकडे वळूया. या 11व्या स्लाइडवर सर्ज करंटची तीव्रता मोजणे असं शीर्षक आहे. इथे सर्ज करंटचं सूत्र दिलंय IS बरोबर V भागिले रेझिस्टन्स, आणि एकूण रेझिस्टन्स बरोबर ट्रान्सफॉर्मर वाइंडिंग अधिक डायोड बल्क रेझिस्टन्स. हां, हे ओहमच्या नियमावर आधारित आहे. सर्किटमध्ये सुरुवातीला फक्त ट्रान्सफॉर्मरच्या वायरचा आणि डायोडचा थोडासाच रेझिस्टन्स उरलेला असतो. पण इथे जे उदाहरण दिले ते पाहून मला आश्चर्य वाटतंय. फक्त 34 व्होल्टसाठी करंट चक्क 28.3 अँपिअर पर्यंत पोचू शकतो. हो ना? सामान्य इलेक्ट्रॉनिक उपकरणांना तर याच्या अगदी नगण्य करंटची आवश्यकता असते, आणि हा तर खूपच महाकाय करंट आहे. हो, आणि म्हणूनच हा करंट डायोडची उडवाउडी करण्यासाठी पुरेसा आहे. मग या महाकाय सर्ज करंटला रोखायचा कसा, यावरील उपाय पाहण्यासाठी आता आपण पुढील स्लाइडकडे वळूया. या 12व्या स्लाइडचं शीर्षक आहे उपाय डॅश सर्ज लिमिटिंग रेझिस्टर. इथे बिफोर विरुद्ध आफ्टर असं दाखवलंय आणि लिहिलंय की सर्ज करंट कमी करण्यासाठी सिरीजमध्ये सर्ज रेझिस्टर जोडला जातो. हो, ब्रिज रेक्टिफायर सर्किटमध्ये तो निळ्या रंगात R सर्ज म्हणून दाखवला आहे बघा. हां, दिसतोय. आणि उदाहरणात दिले की करंट 28.3 अँपिअरवरून सुरक्षित 6.5 अँपिअरपर्यंत कमी झाला. म्हणजे डायोड वाचवण्यासाठी आपण सर्किटमध्ये जाणीवपूर्वक एक अडथळा निर्माण करतोय. अगदी तसंच.
डायोड आणि कॅपॅसिटरच्या मध्ये सिरीजमध्ये हा रेझिस्टर जोडला की सर्किटचा एकूण रेझिस्टन्स वाढतो आणि तो घातक करंट सुरक्षित पातळीवर येतो. पण इथे एक महत्त्वाची सूचना सुद्धा दिली आहे. याचा अतिवापर करू नका, कारण यामुळे व्होल्टेज ड्रॉप होतो. हो, ही एक चेतावणी आहे. रेझिस्टर खूप मोठा वापरून चालणार नाही, नाहीतर नेहमीच्या कामात तो खूप व्होल्टेज खाईल आणि उपकरणाला पुरेशी वीज मिळणार नाही. याचा अर्थ योग्य घटकांची निवड करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आता आपण पुढील स्लाइडकडे वळूया. या 13व्या स्लाइडवर लिहिलंय कॅपॅसिटर आणि डायोडची योग्य निवड. इथे डायोडचं चिन्ह आहे आणि लिहिलंय की निवडलेला डायोड हा सर्ज करंट हाताळण्यासाठी सक्षम, म्हणजेच त्याची PIV रेटिंग चांगली असावी. हो, आणि खाली कॅपॅसिटरचं चिन्ह आहे. तिथे एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे. हो, तिथे लिहिलंय की खूप मोठ्या क्षमतेचा कॅपॅसिटर म्हणजे 1000 मायक्रोफॅरेडपेक्षा मोठा वापरणे टाळा. कारण मोठा कॅपॅसिटर सर्ज करंटचं प्रमाण आणि वेळ दोन्ही वाढवतो. साधारणपणे आपल्याला असं वाटतं ना की जेवढा मोठा कॅपॅसिटर तेवढे चांगले, पण इथे तर तसे करू नका असे सांगितले आहे. असे का? कारण कसं आहे, तो जितका मोठा असेल तितका जास्त वेळ तो चार्ज व्हायला घेईल. अच्छा, म्हणजे शॉर्ट सर्किटची अवस्था जास्त वेळ राहील. अगदी बरोबर. आणि त्यामुळे सर्ज करंटचा कालावधी आणि प्रमाण दोन्ही वाढेल, जे अत्यंत धोकादायक आहे. मग डिझाईन अधिक उत्तम करण्यासाठी सर्किटच्या मूळ रचनेत काय बदल करता येऊ शकतो? आता आपण पुढील स्लाइडकडे वळूया. या 14व्या स्लाइडवर फुल वेव्ह किंवा ब्रिज रेक्टिफायर फिल्टरिंग असं शीर्षक आहे. आकृतीमध्ये अनफिल्टर्ड आणि फिल्टर्ड फुल वेव्ह आउटपुट दाखवलाय. हो, आणि लिहिलंय की फुल वेव्हमध्ये रिपल फ्रिक्वेन्सी दुप्पट असते. मी आकृतीमधील वेव्हफॉर्ममधील तफावत पाहतोय. इथे लाटा खूप जवळजवळ आहेत आणि रिपल तर जवळजवळ नाहीच आहे. हो, कारण कॅपॅसिटर अधिक वेळा चार्ज होतो, त्यामुळे अधिक उत्तम स्मूथिंग मिळते. हाफ वेव्ह आणि फुल वेव्ह मध्ये नक्की काय फरक पडतो? बघा, फुल वेव्ह रेक्टिफायरमध्ये फ्रिक्वेन्सी दुप्पट होते. याचा अर्थ कॅपॅसिटरला डिस्चार्ज होण्यासाठी फार कमी वेळ मिळतो आणि तो लगेच पुन्हा चार्ज होतो. अरे वा. या निरंतर क्रियेमुळे व्होल्टेज पडतच नाही. स्लाइडवरील उदाहरण बघा. पीक टू पीक रिपल केवळ 0.213 व्होल्ट इतका कमी झाला आहे. म्हणजे रिपल अगदी सूक्ष्म झाला आहे. आता आपण या संपूर्ण तांत्रिक प्रवासाच्या अंतिम टप्प्यावर आलो आहोत. आता आपण अंतिम स्लाइडकडे वळूया. या 15व्या आणि अंतिम स्लाइडचं शीर्षक आहे अंतिम सारांश आणि निष्कर्ष. इथे 100% डीसीचे चेकमार्क असलेली एक आकृती आहे आणि संपूर्ण चर्चेचा सारांश दिलाय. हो, पहिला मुद्दा आहे मूळ कार्य. फिल्टर्स रिपल कमी करतात आणि कॅपॅसिटर आउटपुट स्मूथ करतो. आणि दुसरा मुद्दा आहे LC आणि RC फिल्टर्सबद्दल. LC फिल्टर जास्त करंटसाठी सर्वात प्रभावी आणि लोडपासून स्वतंत्र असतो, तर RC फिल्टर केवळ लहान लोडसाठी योग्य असतो. आणि तिसरा आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा सर्ज करंट. डायोडचे संरक्षण करण्यासाठी सुरुवातीचा करंट नियंत्रित करणे अनिवार्य आहे. या सखोल चर्चेत मिळालेल्या ज्ञानाचा हा एक उत्तम धावता आढावा आहे. आपण त्या वादळाला शांत करून 100% DC या उद्दिष्टाकडे कसे पोहोचलो हे यातून स्पष्ट होतं. नक्कीच. याच 3 मुख्य खांबांवर आधुनिक वीज पुरवठा उभा असतो. या संपूर्ण चर्चेतून खरोखरच खूप नवीन गोष्टी समजल्या. आपण सर्वजण या तांत्रिक प्रक्रियेचं खरोखरच कौतुक करायला हवे, ज्यामुळे आपले लॅपटॉप्स, स्मार्टफोन्स आणि इतर गॅजेट्स सुरक्षित राहतात. अगदी खरंय. बाहेरून फक्त एक साधी वायर दिसते, पण आतलं विज्ञान थक्क करणार आहे. पण जाता जाता मला एक नवीन मुद्दा सुचतोय. आपण आज जे पाहिले ते सर्व बेसिक फिल्टर्स होते, पण आजकालच्या आधुनिक उपकरणांमध्ये जे हलके आणि अत्यंत शक्तिशाली स्विच मोड पॉवर सप्लाय म्हणजेच SMPS वापरले जातात, त्यात हीच संकल्पना कशी वापरली जात असेल? हा एक खूपच रंजक विचार आहे. पुढच्या वेळी जेव्हा एखादे उपकरण प्लग इन केले जाईल, तेव्हा त्या छोट्याशा प्लास्टिकच्या डबीमध्ये चालणाऱ्या या अदृश्य युद्धाची नक्की आठवण येईल. आणि या विचारासोबतच आपण आजची ही चर्चा इथेच थांबूया. ऐकल्याबद्दल धन्यवाद.